हेलो गाइस, वेलकम टू माय ब्लॉग। और आज हम जा रहे हैं, तो मिलते हैं डिफेंस में जाने के बाद। लेट्स टेक इट। तो इतने सारे प्रोजेक्ट हैं कि 4 दिन में भी ख़त्म नहीं हुए, तो अभी पता नहीं आज भी होने वाले हैं नहीं। आज तो लास्ट डे लेफ्ट और बच्चे वाले प्रोजेक्ट हैं, हम उनकी तरफ जा रहे हैं। इतने धमाकेदार वीडियो दिखाने जा रहे हैं आपको। अच्छे प्रोजेक्ट या तुम्हें प्रोजेक्ट का आइडिया भी दिखाएंगे और सब कुछ दिखाएंगे। क्या प्रोग्राम कैसे अरेंज हुआ है वो भी दिखाएंगे। दिस इज लाइक IIT। मुझे ऐसा लग रहा है कि मैं MIT मैंने IIT कॉलेज में आया। क्या कहते हो? आज मुझे बेइज्जती मिल रही है यहाँ पे आके, ऐसा लग रहा है। यहाँ का अरेंजमेंट बहुत अच्छा है। और मैं आज था मेरे दोस्त के साथ जिन्होंने डिबेट को ऑर्गेनाइज किया। लाइक उन्होंने यहाँ पे पूरा पानी वगैरह अरेंज किया, और जो प्रोजेक्ट के लिए आए हैं लोग उनके लिए भी उन्होंने बहुत अच्छी सी व्यवस्था की खाने पीने की। इस तुम्हें कैसा लग रहा है इस इवेंट का पार्ट होके? अच्छा लगा। क्या तुमने प्रोजेक्ट को एंजॉय किया? प्रोजेक्ट को एंजॉय किया क्या? एकदम वॉलंटियर बन के कैसा एक्सपीरियंस हो रहा है? बहुत बढ़िया। बहुत बढ़िया। और तुम्हें भाई इसके बारे में क्या बताओ? तुम्हें तो सब पता ही है। हेलो गाइस, तो यहाँ पे बहुत से सारे बच्चे आ रहे हैं अभी प्रोजेक्ट देखने के लिए। मित्रांनो, मी आर्टिफॅक्टच्या कार्यक्रमामध्ये 2026 आर्टिफॅक्टचा प्रोग्राम इथे MIT कॉलेजमध्ये सुरू आहे। तर याबद्दल माझ्यासोबत आहे आमचे सहकारी मित्र, तर हे आपल्याला याबद्दल थोडी माहिती देणार। तर सर, इथं तुम्ही कसं ऑर्गनाईज केलं, तुमच्या किती टीम होत्या आणि कशा प्रकारे ते काम करत होते याबद्दल सांगा। डिफेक्स हा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं आयोजित केलेला हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा टेक्निकल इव्हेंट आहे। याच्या आयोजनासाठी संभाजीनगरमधील जवळपास 750 विद्यार्थी, वेगवेगळ्या महाविद्यालयातील विद्यार्थी याच्यामध्ये सहभागी होते। या माध्यमातून आपण त्याचं काही कार्यविभाजन आपण केलेलं होतं। यामध्ये 22 गटाच्या माध्यमातून 138 विद्यार्थी जवळपास खातेप्रमुख होते, आणि त्याच्यामध्ये व्यवस्थित जवळपास 750 विद्यार्थी आपण ठेवलेले होते, ज्यांच्या मेहनतीमुळे आज यामध्ये किती कोऑर्डिनेटर होते सगळे मिळून जवळपास प्रमुख जर आपण विचार केला तर 22 हे कोऑर्डिनेटर्स होते। त्यांना त्या सब्जेक्ट वाईज कोऑर्डिनेटर्स होते। व्हॉलंटियर्सची पण संख्या जवळपास 400च्या जवळपास व्हॉलंटियर्स 400 झाली होती। जवळपास या डिफेन्समध्ये या वर्षीच्या डिफेन्समध्ये जर आपण विचार केला तर 6000 एंट्री झाल्या होत्या, आणि त्याच्यापैकी जवळपास 400 प्रोजेक्ट्स आपण या ठिकाणी डिस्प्ले केले। ओके, तर इथं तुम्हाला माहितीच आहे की इथे 400 प्रोजेक्ट होते, आणि खूप सारे ते इंडस्ट्रियल लेवलला सुद्धा इम्प्लिमेंट त्याच्यावरती आपण करू शकतो। तर अशा प्रकारे हा कार्यक्रम इथं समाप्त होत आहे आज आणि हा डिबेटचा 4था दिवस आहे, जो की शेवटचा दिवस आहे। थँक्यू सो मच सर, तुमचं मनापासून आभार। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं डिबेट 2026मध्ये। तर आम्ही आज आलो आहे प्रोजेक्ट एक्झिक्युशनसाठी डिबेटच्या कार्यक्रमामध्ये, जो की आयोजित आहे MIT कॉलेजमध्ये। आणि ॲक्च्युली इथं जे कंपनीज आल्या ते त्यांना फंड पण प्रोव्हाइड करणार आहेत। एखादा प्रोजेक्ट चांगला असेल किंवा त्यांचा एकदम असं एखाद्याचं एंटरप्रेनरशिपचं काही प्लॅन असेल तर त्यासाठी पण समजा एखाद्याचा स्टार्टअप असेल, खूप साऱ्या अशा कंपन्या आहेत की त्या इथे इन्व्हेस्ट करू शकतात। कारण आयडिया तुमची आयडिया त्या लेवलची पाहिजे। तुमची आयडिया जेवढा टॉप लेवलची असेल त्या धन्यवाद। धन्यवाद। तब तक के लिए आदाब, सत श्री अकाल, नमस्कार।
प्रत्येक मुलाने या ठिकाणी सहकार्य केलं. शिक्षक असतील, प्रत्येक लहान मुलापासून तर मोठा जे प्रत्येकाने सहकार्य केलं. सर्वप्रथम विद्यार्थी परिषदेचे धन्यवाद व्यक्त करतो. त्यांनी त्यांच्या माध्यमातून हे अतिशय उत्तम कार्यक्रम या ठिकाणी पार पडला. तसेच MIT आपले प्रोजेक्ट म्हणजे इंडस्ट्री लेवलला जाईल की नाही त्यावर तुम्ही अनलाइज केले की नाही? हो ना, नक्कीच केले. याचे काही आज नक्कीच आंतरराष्ट्रीय स्तरावरती काम करते. मोलाचा वाटा आहे. एक्सपिरियन्स कसा राहिला इथला आता हे 4-5 दिवस? सांगायचं म्हटलं तर विद्यार्थी परिषदेच्या वतीनं हा डिपेक्स यावर्षीचा डिपेक्स खूप मोठा इव्हेंट म्हणून मुलांच्या नजरेत आपल्याला बघायला मिळालं. वेगवेगळ्या प्रकारचे विविध प्रकारचे प्रोजेक्ट मुलांनी या ठिकाणी तयार केले आणि ते 100% देशासाठी किंवा आपल्या राष्ट्रासाठी हे कामं येते. म्हणजे तुम्ही हँडल कसं केलं? इतक्या खोलीवरती मी जाऊन सांगू शकत नाही तुम्हाला, पण जेवढ्या गोष्टी सांगू शकतो त्यापैकी म्हणजे याच्यामध्ये आम्ही सगळ्या प्रकारे गट तयार केले होते. यामध्ये सगळे 22 गट होते. जसं की माझ्याकडे सुरक्षा गटाची जबाबदारी दिली होती आणि एका एक गटामध्ये 10-10, 20-20 जणं किंवा 30 जणं ज्या ज्या गटाच्या हिशोबाने कामाची गरज आहे त्या गटाच्या हिशोबाने काही कार्यालय गट असेल, कार्यक्रम गट असेल, असे अनेक प्रकारचे गट मिळून सर्वांची युनिटी मिळून हा एवढा मोठा डिपेक्स चांगल्या प्रकारे या ठिकाणी तर मित्रांनो, आमचं डिपार्टमेंट होतं एक्झामिनेशन. म्हणजे त्या डिपार्टमेंट परीक्षण त्याच्यामध्ये काय करतात माहिती का, विद्यार्थ्यांच्या प्रोजेक्टचं इव्हॅल्युएशन. एक्झाम आले होते दूर सकाळी आले मी जोगेलामध्ये 125 एक्झामिनर होते टोटल. सगळ्यांना म्हणजे सगळ्यांना फक्त कोऑर्डिनेट करायचे. कसं का नाही केलं मी केलं सगळं एकदम मी केलं इकडलं आणि जे एकदम आणलेले ना मार्क वगैरे ते तिथं बसून त्यांनी काय करून लिहिली ते टाकलं त्याला सगळ्यांनी केलं. ते जे सील केलेलं ते पत्र होतं ते आपण मंथन हॉलमध्ये जाऊन ते उघडणार आणि तिथे पेपर निकाल आम्हाला आपली डिफेन्स आर्मी धन्यवाद तुम्हाला. बच्चे ने अच्छा प्रोजेक्ट बनाया उनको प्राइज देंगे और जिसने नहीं बनाया उनको आपका एक्सपीरियंस चल हाँ ओके. ज़्यादा लोग लिमिटेड देने में हम आपके साथ जुड़े रहेंगे. तो बाय.